प्रत्येक शेतकरी आता शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करताना दिसत आहे, तर काही शेतकऱ्यांनी शेतीला पूरक म्हणून केलेलं पशुपालन त्यांचा मुख्य व्यवसाय होऊन गेला। त्यापैकीच एक जळगावच्या वरणगावच्या शेतकरी रोहिणी जावळे। रोहिणी यांनी छोटंसं पण उत्तम गोठा व्यवस्थापन केले। त्यांच्या उत्पन्नावर त्यांनी आपला संसार फुलवलाय। पशुपालनासारखा शेतीला पूरक व्यवसाय असेल तर शेतकरी नक्कीच चांगलं उत्पन्न मिळवू शकतो। जळगावच्या वरणगावच्या रोहिणी जावळे यांनीही शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन सुरू केलं। त्यांच्याकडे आता 15 म्हशी आहेत। आमच्याकडे 15 म्हशी आहे। मुरा आहे, जाफराबादी आहे, गावरान आहे। सासरे होते आधीपासून, वडिलोपार्जित चालू व्यवसाय। घरची शेती आहे, घरचा चारा होतो आम्हाला, त्याच्यानं पुरवडते म्हशीचा धंदा। जावळे परिवाराकडे वडिलोपार्जित शेती आहे। रोहिणी जावळे यांचे पती सुधाकर ही शेती पाहतात, मात्र त्यांच्याकडे असणाऱ्या 15 म्हशींची जबाबदारी ही रोहिणी यांच्याकडे आहे। रोहिणी स्वतः गोठा साफ करणं, शेण आवरणं, म्हशींना चारा घालणं, कडबा कुट्टी देणं, पाणी देणं ही कामं करतात। चारा शेतातून कापून आणण्यापासून ते म्हशींचं दूध काढण्यापर्यंत सर्व कामं रोहिणी स्वतः करतात। सकाळ संध्याकाळ आमच्याकडे 100 लिटर दूध निघतं। 40 रुपये भावाने आम्ही रोजचे 4000 रुपये मिळतात। 2000 रुपये खर्च आहे रोजचा। दोन माणसं आहे शेतात, 2 बाया आहे, त्यांचा खर्च रोजचं 1 पोतं ढेप लागते म्हशीला। कोरड्या चाराला खर्च लागतो। 2000 रुपये खर्च होतो। 4000 रुपये मिळतात। महिन्याला 1,20,000 रुपये उत्पन्न आहे। 60,000 आम्हाला मिळतात, 60,000 खर्च होतो। 80,000चं शेणखत होतं आम्हाला वर्षाचं। रोहिणी यांना या म्हशींच्या माध्यमातून महिन्याला 50,000वर निव्वळ नफा मिळतोय, तर शेणखतामुळे त्यांना त्यांच्या शेतातील खताचा खर्चही कमी येतोय। त्यामुळे जावळे परिवार आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालाय। रोहिणी जावळे यांना त्यांचे पती रोहित यांचीही मोलाची मदत आणि मार्गदर्शन मिळतंय। म्हशीचं आहे ते माझी पत्नी पाहते। खरं माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, वीट भट्टा आहे, वीट भट्टा माझा आहे। आणि हे ज्या म्हशीचं जे आहे ते माझी पत्नी पाहते। तिच्याकडे 2 मजूर कामाला आहे, 2 महिला आहे, 2 पुरुष आहे। त्यांच्याकडून ती कंटिन्यू काम करून घेते। आणि मला ह्या इकडे पाहायची गरज नाही पडत म्हशीकडे, किंवा चला आपण म्हशीकडे पाहायचं, मला काहीच गरज नाही पडत। पहिले आधी कसं होतं की दुधाला भाव नव्हता, 3 रुपये लिटर हे ते, त्याच्यामुळे ते पुरत नव्हत्या। पण जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून माझी पत्नी आहे ती ह्या फार्मचं पूर्ण देखभाल करते। आणि त्याच्यामुळे कसं झालं की ते आज रोजी माझ्याबरोबरीनं ते जे कमाईचं हे आहे त्या फार्मपासून। आणि कसं आहे, या ज्या शेती आपल्या म्हशीपासून शेणखत आहे ते आम्ही शेतामध्ये टाकतो, त्याच्यापासून आमचं उत्पन्न बरंच वाढते। अनेक शेतकऱ्यांच्या घरात महिला वर्गाची मोठी मदत शेतीच्या कामात होत असते, मात्र जावळे यांच्या कुटुंबानं रोहिणी यांच्याकडे म्हशी पालनाची सर्व जबाबदारी सोपवली होती आणि रोहिणी यांनी देखील ती यशस्वीपणे पार पाडली। शुभदा नेवे, जय महाराष्ट्र, जळगाव। शेती मित्रमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत तज्ञांचं मार्गदर्शन।